शांती. आज 7/7/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, 21 जन्मांसाठी रावणाच्या साखळ दंडातून म्हणजेच बंधनातून मुक्त व्हायचे असेल तर बाबांच्या श्रीमतावर चाला. बाबा येतातच तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, सर्वात मोठे ध्येय कोणते आहे, ज्याचा पुरुषार्थ दीर्घकाळापासून करणे आवश्यक आहे? उत्तर आहे, अंतकाळी एका बाबांचीच आठवण राहावी, इतर कोणाचीही आठवण येता कामा नये. हे खूप मोठे ध्येय आहे. जर इतर कोणाची आठवण आली तर पुन्हा याच दुनियेमध्ये जन्म घ्यावा लागेल. म्हणून शिवबाबांच्या आठवणीत राहण्याचा अभ्यास दीर्घकाळापासून करा. दुसरा प्रश्न आहे, काही मुलांची अवस्था चालता चालता डगमग का होते? उत्तर आहे, कारण पक्का निश्चय नाही. जेव्हा निश्चय कमी होतो तेव्हा पाऱ्यासमान अवस्था वर खाली डगमगू लागते. कधी खूप खुशी असते तर कधी कमी होते. गीत आहे, भोलेनाथ से निराला. भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ओ भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ऐसा बिगड़ी बनाने वाला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला कोई और. ओम शांती. मुले समजतात की आम्ही भोलानाथ शिवबाबांच्या समोर बसलो आहोत आणि ब्रह्मा मुखद्वारा सहज राजयोग सुद्धा शिकत आहोत. साऱ्या वेद ग्रंथ शास्त्र उपनिषदांचे सार बाबा बसून समजावत आहेत. हे मुलांच्या बुद्धीमध्ये बसलेले आहे. चित्रांमध्ये सुद्धा आहे ब्रह्माद्वारे स्थापना. तर ब्रह्माद्वारेच साऱ्या वेदशास्त्रांचे सार सांगितले आहे. तुम्हा मुलांना हे सर्व कोण समजावत आहे? परमपिता परमात्मा भोलेनाथ शिव. ते निराकार आहेत, म्हणून प्रत्येक गोष्ट ब्रह्माद्वारेच समजावतात. ते मग इतरांना समजावतात. जर समजावू शकत नाही तर जसे की त्यांना स्वतःला समजलेलेच नाही, अर्थात बेसमज आहेत. बेसमजला समजावले जाते. बाबा सर्वांना म्हणतात की तुम्ही बेसमज आहात. तुम्ही मजपित्याला जाणता? तुम्ही भारतवासियांनी वारसा घेतला होता. सतयुगी स्वराज्य होते, मग रावण राज्य झाल्याने तुम्ही वारसा गमावलेला आहे. रावण राज्यामुळे तुम्ही पतित, बेसमज, कंगाल बनले आहात. सर्वजण आसुरी मतावरच चालतात. तुम्ही समजता, कल्पापूर्वी बाबांनी आम्हाला समजूतदार बनविले होते. आम्ही विश्वाचे मालक बनलो होतो. आता आम्ही मायेचे गुलाम बनलो आहोत. संपत्तीचे गुलाम नाही, माया रावणाचे गुलाम. 5 विकारांच्या साखळदंडामध्ये आम्ही बांधले गेलो आहोत आणि शोकवाटिकेमध्ये आहोत. बरोबर रावणाचे राज्य साऱ्या विश्वावर आहे. खास भारतवासी आणि बाकी सारी सामान्य दुनिया सर्व रावणाच्या साखळदंडात म्हणजेच बंधनात बांधले गेले आहेत. म्हणून जे काही करतात ते चुकीचेच करतात. बाबा येऊन सर्व बरोबर सांगतात. म्हणून परमपिता परमात्म्याला रायटियस म्हणजेच सत्य म्हणतात. रावणाला अनरायटियस म्हणजेच असत्य, अधर्मी म्हणतात. अर्धा कल्प रायटियस राज्य चालते, अर्धा कल्प अनरायटियस राज्य चालते. रावण राज्याला खोटी दुनिया म्हटले जाते. तुम्ही मुलेच जाणता, ज्ञानसागर परमपिता परमात्मा शिव आम्हाला ब्रह्माद्वारा समजावत आहेत. गायनसुद्धा आहे सेकंदात जीवनमुक्ती.
असे खूप जण म्हणतात सेकंदात जीवनमुक्ती, परंतु यावेळेस सगळे जीवन बंदमध्ये आहेत, विशेषतः भारतवासीच एका सेकंदात जीवनमुक्तीचा वारसा घेतात. आता तुम्ही मुले जाणता आपण ईश्वराचे बनलो आहोत. ईश्वर स्वतः म्हणतात तुम्ही माझी मुले आहात. तुम्ही जाणता ईश्वरच नव्या दुनियेची स्थापना करतात, तर जरूर जुन्या दुनियेमध्ये यावे लागेल. जुन्या दुनियेला पतित भ्रष्टाचारी म्हटले जाते. सर्वजण ईश्वराला बोलवतात की आम्हाला जीवनातून मुक्त करा, दुःखापासून मुक्त करा. मनुष्य जाणत नाहीत की दुःखाचे राज्य कधी आणि कोण स्थापन करते. भले शास्त्रे खूप वाचलेली आहेत, विद्वान पंडित इत्यादींना घमेंड खूप आहे, परंतु असा कुणीही नाही जो कुणाला सेकंदात जीवनमुक्ती देऊ शकेल. कुणी म्हणूसुद्धा शकत नाही की आम्ही जीवनमुक्ती देऊ शकतो किंवा सर्वांची सद्गती करू शकतो. मीच विशेषतः भारत आणि बाकी सर्वांची सद्गती करतो. गायले सुद्धा जाते की परमपिता परमात्मा सर्वांचा सद्गती दाता आहे, सर्वांचा मुक्तिदाता आहे. दुःखापासून मुक्त करतात. सुखातून कुणी मुक्त करते का? दुःखापासून मुक्त तर बाबाच करतात. अच्छा, सुखामधून मुक्त कोण करते? भारत सुखी होता ना, मग सुखातून मुक्त करून दुःखामध्ये कोणी आणले? सुखापासून मुक्त करणारा आहे रावण. आता रामाच्या मतावर चालण्याने तुमची 21 जन्मांसाठी मुक्तता होते. त्यालाच म्हटले जाते जीवनमुक्ती किंवा सद्गती. मुलांच्या बुद्धीमध्ये आता बसले आहे. बरोबर, भारत जीवनमुक्त होता तेव्हा सुखधाम होते. आता भारत दुःखधाम आहे, जीवन बंधमध्ये आहे. बेहदचा प्रश्न निर्माण होतो, तर बाबा बेहदच्याच या सर्व गोष्टी सांगतील. जे हदचे मनुष्य जाणत सुद्धा नाहीत, ते ना स्वर्गाला जाणत ना नरकाला जाणत, ते तर या सगळ्याला कल्पना समजतात. जीवनमुक्त तर कुणी बनू शकत नाही. हा तर अविनाशी पूर्वनियोजित ड्रामा आहे. यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. मुख्य आहेत शिवबाबा. त्यांना क्रिएटर म्हणजेच रचयिता, डायरेक्टरसुद्धा म्हणतात. ब्रह्मा विष्णू शंकर यांचा सुद्धा पार्ट आहे. जगदंबा जगतपित्याचा सुद्धा पार्ट आहे. देवी देवतांचा देखील पार्ट आहे. मग इस्लामी, बौद्धी वगैरे वगैरे आपला आपला पार्ट बजावतात. पुन्हा तोच पार्ट सर्वांना बजावयाचा आहे. नंतर पुन्हा एकाच धर्माचा पार्ट सुरू होईल. मग दुसऱ्या धर्माचे आपल्या वेळेप्रमाणे त्यांच्या पार्टची पुनरावृत्ती करतील. आता तुम्ही जाणता यावेळेस ब्राह्मण कुळाची पुनरावृत्ती होते. प्रजापिता ब्रह्माकडून ब्राह्मण कुळाची स्थापना होते. त्याला ब्राह्मण संप्रदाय म्हटले जाते. ख्राइस्टकडून ख्रिश्चन संप्रदायाची रचना झाली. परमपिता परमात्म्याने ब्रह्मा आणि ब्रह्माद्वारे ब्राह्मण संप्रदाय रचला, म्हणून मग ही सर्व मुखवंशावळी झाली. कुखवंशावळी तर होऊ शकत नाही. म्हणतात ना, तू मात पिता, तर ही सर्व दत्तक मुले आहेत. हा आहेच दत्तक विधी. पहिल्यांदा ब्रह्माला दत्तक घेतले, मग ब्रह्माद्वारे तुम्हा ब्राह्मण ब्राह्मणींना दत्तक घेतात. तुम्ही जाणता आपण शिवबाबांची नातवंडे, ब्रह्माची मुले आहोत. पहिले ब्राह्मणांचे एक कुळ आहे, खूप मोठे कुळ आहे. आताच दत्तक घेतात. परत कधीही हा दत्तक विधी होत नाही. संन्याशांचा होतो. ते आपल्या जिज्ञासूंना दत्तक घेतात. असे म्हणतात, तुम्हाला आमचे अनुयायी म्हणू शकत नाहीत. घरदार सोडून भगवे वस्त्र घातले तर अनुयायी म्हटले जाईल. इथे तुम्ही आहात ब्राह्मण. तुम्हाला हाच खरा सहज राजयोगचा रस्ता सर्वांना सांगायचा आहे.
काही ना काही समजवायचे आहे. एका सेकंदात बाबांकडून वारसा मिळतो. परमपिता परमात्म्याकडून जरूर मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा मिळेल. शिवबाबांचीच आठवण करायची आहे. सर्व आत्म्यांचा पिता आहे शिव. त्यांची आठवण केल्याने तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. लौकिक पित्याची आठवण केल्याने स्वर्गाचे मालक बनणार नाही. भले घरात राहा, पण शिवबाबांची आठवण करा. मी आत्मा शिवबाबांची संतान आहे. याच निश्चयामध्ये राहायचे आहे. पूर्ण निश्चय न झाल्यानेच अवस्था डगमग होते. जसा पारा होतो ना, आता खुशीचा पारा चढतो. आताच्या आता विसरून जाणार. आता बाबा म्हणतात की तुम्हाला घरी परत जायचे आहे. परत येऊन नवीन कातडे घ्याल, म्हणजेच नवीन शरीर धारण कराल. तुम्ही जाणता की आम्ही पुनर्जन्म घेत आलेले आहोत. सापासाठी पुनर्जन्माची गोष्ट नसते. तो एक जुनी कात टाकून नवीन कात घेतो. असेच तुम्हाला सुद्धा बदलायचे आहे. मनुष्य जेव्हा वृद्ध होतात तेव्हा म्हणतात आता जायचे आहे. लगेच साक्षात्कार होतो. आता आपण बालक बनणार आहोत. त्यांना माहीत आहे की आता आपण हे शरीर सोडून बालक बनणार आहोत. मग सतोप्रधान शरीर मिळेल. जुन्या शरीराला जडजडीभूत म्हणावे लागेल. दुनिया पण पहिल्यांदा नवीन असते, नंतर कला कमी होत जातात. म्हणून 4 भाग ठेवले आहेत. म्हणतात कल्पाची आयु खूप मोठी आहे. कल्पामध्ये 84 लाख योनी घ्याव्या लागतात. तुम्ही तर कल्पाला छोटे करून टाकले आहे. तर दुःख बघा किती आहे. लाखो वर्ष आयु म्हटल्यामुळे समजतात 84 लाख जन्म होत असतील. हे बाबा बसून समजावतात. हे कधी विसरता कामा नये. विद्यार्थी कधी शिक्षकाला विसरत नाही. तुम्ही पण जाणता की आम्ही ईश्वरीय शाळेमध्ये शिकायला येतो. मुरली सर्व सेंटरवाले ऐकतात. शिकवणारे तर ते एकच ज्ञानाचे सागर आहेत. त्यांनाच ज्ञानाचा सागर पतित पावन सर्वांचा सद्गती दाता म्हणतात. सर्व म्हणजे भारतखंड आणि इतर सगळे खंड येतात. तुम्ही आहात ईश्वरीय संतान. तुम्ही ईश्वराद्वारे जेवढे शिकाल तेवढे उच्च पद मिळवाल. शिक्षणसुद्धा खूप सोपे आहे. फक्त 2 अक्षरे लक्षात ठेवायची आहेत. तुम्ही कुणालाही सांगू शकता की परमपिता परमात्मा बेहदच्या बाबांची आठवण करा, तर तुम्हाला स्वर्गामध्ये बेहदचे सुख मिळेल. बस एका बाबांची आठवण करा. अंतसमयी जर कुणा दुसऱ्याची आठवण आली तर अंतकाल जो स्त्री सिमरे अशा जन्मात जाल. बाबा म्हणतात की ध्येय खूप उच्च आहे. सावधगिरीने शिडीवरून सांभाळून चालायचे आहे. एकमेकांना सावध करत राहायचे आहे. शिवबाबांची आठवण करत राहायची आहे. बाबा बसून मुलांना समजावतात की मुलांनो, या गुरूंचा देखील मला उद्धार करायचा आहे. तुम्हा मातांच्या द्वारे. तुम्हा माता गुरुशिवाय कोणाचाही उद्धार होऊ शकत नाही. मातांनाच निमित्त ठेवले जाते. जगत अंबा मुख्य आहे ना, त्यांचा बघा किती प्रभाव आहे. ब्रह्माचा इतका नाही. फक्त पुष्करमध्ये मंदिर आहे. तिथे जास्त करून पुरुषच जातात. अंबाचा खूप मान आहे. जिथे तिथे देवीच्या मंदिरांमध्ये खूप जत्रा भरतात. गुरूंच्या मतावर चालून चालून खूप धक्के खाल्ले आहेत. फायदा काय झाला? काहीच नाही. उतरती कळा लागल्याने भारताला पतित बनायचेच आहे. परत कोणीही जाऊ शकत नाही. तुम्हाला समजले आहे, जे काही मनुष्य मात्र आहेत ते सर्व पतित आहेत. जडजडीभूत अवस्थेमध्ये आहेत. त्यामध्ये सर्वजण येतात. या दुनियेमध्ये मनुष्यांना किती दुःख आहे. पावलोपावली दुःख वाढतच जात आहे. तुम्ही मुले समजता की बाहेर तर सर्वच बिलकुल बेसमज आहेत. पित्यालाच ओळखत नाहीत. म्हणतात सुद्धा
तुम मात पिता, जरूर ते स्वर्ग रचणारे आहेत. जे होऊन जातात मग त्यांचे गायन चालते. आता तुम्ही जाणता की पुन्हा स्वर्गाची स्थापना होत आहे. जेव्हा स्वर्ग होता तेव्हा इतर दुसरे कुणीही नव्हते. आता दुसरे सर्व आहेत, तर हा धर्म म्हणजेच देवी देवता धर्म नाही. फाउंडेशन राहिले नाही. आता तो जो आदि सनातन देवी देवता धर्म होता त्याची पुन्हा स्थापना होत आहे. मग अर्धा कल्प इतर कोणताही धर्म नसतो, एकच धर्म राहील. अर्धा कल्प सूर्यवंशी चंद्रवंशी स्वराज्य असते. हा तर तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार, हेवनली गॉडफादरली बर्थ राईट म्हणजेच स्वर्गीय ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्ही आपल्या स्वर्गाची स्थापना करत आहोत. राज्य करण्यासाठी लायक बनत आहोत. तेच आम्हाला शिकवतात, लायक बनवतात. पक्के करण्यासाठी रोज रोज समजावतात. बाबा समजावतात की माया तुम्हाला आठवण करू देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, बाबांची आठवण करण्यासाठी युद्ध चालते ना. पिता बसून रस्ता सुद्धा सांगतात की तुम्ही काय करायला हवे. तुम्ही कर्मयोगी सुद्धा आहात. हो, मुले वगैरे तंग करू लागतात. रौरव नर्क आहे ना. दुःख देणारी संतान आहे. तिथे म्हणजे स्वर्गामध्ये असते सुख देणारी संतान, कारण सुखधाम आहे ना. तिथे अशी कोणतीही गोष्ट नसते ज्याने दुःख होईल किंवा अशुद्धता होईल. इथे तर किती दुःख आहे. रोगसुद्धा कसले कसले घाणेरडे निघाले आहेत. आधी थोडेच होते. कॅन्सरच्या आजाराचे नावसुद्धा ऐकले नव्हते. स्वर्गामध्ये कोणताही आजारच होत नाही. जेव्हा आसुरी राज्य सुरू होते तेव्हा हे घाणेरडे आजार सुरू होतात. हा पण ड्रामा बनलेला आहे. स्वर्गामध्ये किती सुंदर गायी होत्या असे म्हणतात. कृष्णाजवळ अशा सुंदर सुंदर गायी होत्या, तर त्याला देखील ग्वाला म्हणजेच गुराखी बनविले. कृष्ण काही ग्वाला थोडाच होता. तुम्ही म्हणाल शिवबाबांनी या चैतन्य मानवी गायी चरविल्या आहेत. ज्ञान घास खाऊ घालतात. ज्ञानाचा कलश मातांवर ठेवला आहे. बाबा म्हणतात, आता मी जे ऐकवतो ते ऐका. पहिली गोष्ट मनमनाभव. माझी आठवण कराल तर विकर्म भस्म होतील. हा खूप सहज उपाय आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या श्रीमतावर सर्वांना रावणाच्या साखळदंडातून म्हणजेच बंधनातून मुक्त करून जीवनमुक्तीचा वारसा देण्याची सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, एका बाबांकडूनच ऐकायचे आहे. बाकी जे काही ऐकलेले आहे त्याला विसरून जायचे आहे. ध्येय उच्च आहे म्हणून एकमेकांना सावधान करत बाबांची आठवण करून देत उन्नती करत राहायची आहे. आजचे वरदान आहे, सत्यतेच्या हिमतीने विश्वासपात्र बनणारे पिता किंवा परिवाराचे स्नेही भव. सत्यतेच्या हिमतीने विश्वासपात्र बनणारे पिता किंवा परिवाराचे स्नेही भव. स्पष्टीकरण आहे, विश्वासाची नाव म्हणजेच बोट सत्यता आहे. बुद्धी आणि अंतकरणापासून प्रामाणिक असेल तर त्याच्यावर बाबांचे, परिवाराचे स्वतःहून मनापासून प्रेम आणि विश्वास असतो. विश्वासामुळे पूर्ण अधिकार त्यांना देतात. ते स्वतःच सर्वांचे स्नेही बनतात. म्हणून सत्यतेच्या हिमतीने विश्वासपात्र बना. सत्याला सिद्ध करू नका, परंतु सिद्धी स्वरूप बना. तेव्हा तीव्र गतीने पुढे जात राहाल. बोधवाक्य आहे,
सर्वात अधिक धनवान तो आहे ज्याच्याजवळ शांती आणि पवित्रतेचा खजिना आहे. अच्छा, ओम शांती.